आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की हे विभाजनाचे राजकारण करतात। मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचे नेता असं म्हणतात की जेव्हापासून मुख्यमंत्री बनले आहात तेव्हापासून तुम्ही प्रदेशाला हिंदू मुसलमानामध्ये वाटलंय। पहिल्या दिवशी पहिला आदेश तुम्ही दिला होता, लाऊड स्पीकर्सवर बंदी घातली जावी। हे बघा, मी राज्याचा मुख्यमंत्री जरी आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की ही आवाजाच्या डेसिबलची लेवल इतक्या प्रकारे इतकी असली पाहिजे, मी त्याचं पालन सगळ्या मध्य प्रदेशामध्ये करत आहे। तर काय चुकीचं करतोय मी? माझ्याद्वारे हा कायदा नाही बनवला गेला, हा कायदा बनलेला आहे, सुप्रीम कोर्टाने लागू केलाय। तर स्वाभाविक रूपाने ते कर्तव्य माझं आहे ते लागू कसं करू। आणि केवळ लाऊडस्पीकर नाही, मी डीजे सुद्धा बंद केला आहे। डीजेमुळे, डीजेच्या आवाजामुळे कित्येक सगळ्या प्रकारांनी त्याची जी स्पीड वाढते, आपण बघतो कित्येक लहान लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो। तर आपल्या सरकारने लॉ आणि ऑर्डरच्या दृष्टीने काही हिंदू मुसलमान नाही केलं, समान रूपाने आम्ही म्हणालो की कुठल्याही परिस्थितीत साऊंडची लिमिट इतकी असली पाहिजे आणि त्याचं पालन करवलं, याचा मला गर्व आहे। अच्छा, या गोष्टीमध्ये सुद्धा काही हिंदू मुसलमान नाही की तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचताच पहिला आदेश जाहीर केला की मांस आणि माशाची दुकानं परमिशन शिवाय चालू शकत नाही? हे सरळ जे मुस्लिम दुकानदार होते त्यांच्या कामावरती हल्लाच होता। जो वाकडं बघत असेल जगाला, त्याला जग वाकडंच दिसतं, त्यात मी काय करू शकत नाही। मी बघत आहे की जर खुल्यामध्ये फूड सेफ्टी कानून म्हणत असेल की मोकळ्यावरती सगळं ठेवाल तर कित्येकांच्या जीवावर सुद्धा येईल। तर मी म्हणालो की याला जे नियम आहेत, तुम्ही जे खाल, मी मनाई नाही करत आहे, परंतु त्यांना ज्यांना खायला घालायचं आहे त्यांना झाकून ठेवावं, शांतपणे सुरक्षेचे नियम पाळावे, त्यानंतर जे घेऊन जायचे ते घेऊन जा, जे करायचं ते करा, समोर कशाला दाखवताय सगळ्यांना। आता आमच्या खूप साऱ्या लोकांना पावसाच्या महिन्यात हे असं समोर आवडत नाही, तर जे नियम आहे त्याचं पालन करायला लावणं माझं काम आहे आणि त्याला मी सक्ती करून लागू केलं, याच्यामध्ये काही दुसरी भावना नाहीये। अच्छा, मोहम्मदपूरचं नाव मोहनपूर करण्याच्या मागे काय भावना आहे? हे बघा, माझी काही अशी भावना नाहीये। जसं माझं योगायोगाने नाव असू शकतं, परंतु ज्या मोहम्मदपूर बद्दल तुम्ही बोलता आहात, ज्या गावामध्ये कोणी एक सुद्धा मोहम्मद नाहीये आणि आमचा कायदा आहे, ते गावातील लोक लिहून देतात की बाबा आमच्या इकडे तर मोहन मुरलीचं मंदिर आहे, तर हे मोहनपूर केलं जावं। तर मी आपल्या त्या कायद्याचं पालन करत आहे, त्यात सुद्धा मीच अपराधी आहे, ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नाहीये। हे बघा, तुम्ही बोलता सुद्धा असं ना, तुम्ही म्हणालात की मौलाना गावाचं नाव लिहिण्यामध्ये माझा हात थरथरतो। एका गावाचं नाव होतं मौलाना, ते संपूर्ण हिंदू गाव, एक सुद्धा त्यामध्ये कुठल्याच मुस्लिम समाजाचा भाऊ बहीण नाहीये आणि ते म्हणाले की हे मौलाना नाव बदललं जावं। तर आता मला त्याची पोस्ट करण्यासाठी जेव्हा चिठ्ठी लिहित आहे, तर मी मौलाना लिहिलं तर माझ्या सुद्धा लक्षात आलं की एक सुद्धा मौलाना नाहीये, तर मी लिहू कसं हे तर सांगा मला। माझ्या मनातही आलं की कोणीतरी मौलाना असलं पाहिजे, एकही नाहीये गावामध्ये, मौलाना एक सुद्धा नाहीये आणि गावाचं नाव मौलाना, तर साहजिकच हात थरथरेल। यामध्ये काही चुकीची गोष्ट असेल तर सांगा। हे बघा, लोक तुम्हाला आठवण देत आहेत की मोहन यादव यांची ही जी भावना आहे ही जुनी आहे। 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये तुम्ही भूटानला गेलात, तुम्ही काय ट्विट केलं? भूटान खूप सुंदर देश आहे, 7 लाखाची लोकसंख्या आहे, शिक्षित आणि संस्कारित लोक आहेत, लग्नानंतर घर जावई बनण्याची प्रथा आहे। मग तुम्ही लिहिलं भूटान मुस्लिम, गरिबी, अपराधरहित देश आहे। म्हणजे मुस्लिम रहित असेल तर अपराधरहित नक्की होईल। नाही, दोन्ही हे सगळे कामांमध्ये लागले, तुम्ही पाहिलं नाही, मी तरी काय करू, त्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु हे माहितीसाठी आता एक तुम्ही सगळं काही एका सेंटेन्समध्ये नका आणू। मी इंडोनेशियामध्ये गेलो, ज्या मुस्लिम जास्त कंट्रीज आहेत, आता मी सौदी अरेबियाला गेलो होतो, तरी याचा अर्थ असा नाही की जो मी उल्लेख केला आहे असे सुद्धा काही देश आहेत
जिथे मी असं सुद्धा नाही लिहिलं की काही त्यामध्ये आपले हिंदू पाहिले असतील, बौद्ध देश आहेत, मग बौद्ध सुद्धा असू शकतो. मग मी पुन्हा निवेदन केलं की तुम्ही या भावनेमध्ये का आणत आहात की मला अशा प्रकारे 2 प्रकारच्या वाट्यामध्ये वाटाल. माझ्या राज्यामध्ये मी अशा प्रकारची भावना नाही ठेवत. जे होतं ते साफ बोलून सुद्धा टाकतो. मला काही अडचण सुद्धा नाही. जी माझी सवय आहे ती आहे. बघा, मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचे जे नेता आहेत ते असं म्हणतायत की तुम्ही मध्य प्रदेशाला मुस्लिम रहित करू इच्छित आहात आणि उदाहरण देतात, बुलडोझर ॲक्शन होतं, हाजी शेहजाद अलीची करोडोंची प्रॉपर्टी पाडली आणि त्यांना तुम्ही नोटीस सुद्धा नाही दिलं. हे बघा, ही चुकीची गोष्ट आहे. जर कोणी गुन्हा करत असेल आणि गुन्हा करण्याबरोबरच आपलं अवैध साम्राज्य उभा करत असेल आणि अवैध साम्राज्य सुद्धा सरकारी जमिनीवर करत असेल, तर राज्याचा प्रमुख काय करेल? जर तुमची प्रॉपर्टी तुमच्या लँडवर सुद्धा असली पाहिजे ना, तर आम्ही कोर्टाच्या समोर निर्देश दिला. कोर्ट म्हणाले की हो, हे अवैध आहे, याला उद्ध्वस्त करा. तर मी असं कसं वाचवू शकतो त्याला? ते तर तुटणारच होतं आणि हेच बरोबर आहे. बघा, ज्यावेळी हे सगळं झालं, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे कित्येक नेता असे म्हणाले की हा बुलडोझर न्याय चालणार नाही. मी सुद्धा सहमत आहे. बुलडोझर न्यायाची काही पद्धत नाहीये. ही गोष्ट सुद्धा खरी आहे की बुलडोझरमध्ये आमच्याद्वारे मनमर्जीने काही अशी घटना नाही झाली पाहिजे जी कोणालाही त्रास देईल. परंतु जर असं वाटलं की हो, हे न्यायालयातून परमिशन नंतर हा अवैध निर्माण आहे, तर मग जगाची कोणतीही ताकद बुलडोझरला थांबवू शकत नाही, हे सुद्धा पक्क आहे. हे बघा, तुम्ही म्हणत आहात की बुलडोझर न्याय नाही. प्रत्येक काही दिवसांनी एक्झाम्पल येतात. आता रिसेंटली आलं, मत्स्य कुटुंबातील 3 माळ्याचं घर तुमच्याच बुलडोझरने तर पाडलं होतं. आम्ही कायदेशीर नोटीस दिली, ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले की हो, हे अवैध आहे, तर मग तोडावंच लागेल ना. मग ते मासे असू दे, मगर असू दे किंवा कोणी असू दे. तुम्ही तर असं सुद्धा म्हणता ना की मध्य प्रदेशातून लव्ह जिहाद संपून टाकेन. हे बघा, कुठलाही जिहाद नेहमी नुकसानकारक असतो. या जिहाद शब्दाचा अर्थच चुकीचा आहे. त्यामुळे लव्ह इतिहासवाल्यांच्या विरुद्ध सुद्धा आमचं सरकार त्या विनम्र भावनेने आहे की कुठल्याही अबोध मुलींना घेऊन जाऊन त्यांना जाळ्यात फसवणं आणि नंतर त्यांचं आयुष्य नरक बनवून टाकणं, हे आमच्यातील कोणीही सहन करू शकत नाही. निश्चितप्रमाणे हे सांगू शकतो. या गोष्टीबद्दल अखिलेश यादव कित्येकदा कमेंट करतात. ते म्हणतात मोहन यादव यांनी या मार्गावर नाही गेलं पाहिजे. ते कधीतरी बोलले तर मी त्यांना सांगेन की चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे. चांगलं नाही वाटत. त्यांना माहीत नसेल, त्यामुळे ते बोलले असतील. नाही, तुमच्या पार्टीचे लोक त्यांना नमाजवादी म्हणायला लागलेत आजकाल. माझ्याद्वारे तर नाही. मी तर या गोष्टीसाठी इतकंच म्हणेन की जर कोणीही कायदा तोडत असेल आणि कायद्याच्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तर मध्य प्रदेश सरकार सदैव कायद्याबरोबर उभी राहील, ही पक्की गोष्ट आहे. यामध्ये काही शंका नाही. परंतु जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशात जाता तेव्हा तुम्ही म्हणालात की एक एक आवाज छातीमध्ये गोळीसारखा लागतो. तुम्ही समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्या कॉन्टेस्टमध्ये म्हणालात की हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक. मी तर माझी गोष्ट मांडली की आजच्या काळामध्ये यशस्वी पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आपले प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. तर हिंदूंना का नसला पाहिजे आणि यामुळे कुठल्याही धर्माच्या लोकांना का वाईट वाटलं पाहिजे? मी वोटच्या राजकारणाच्या आधारावर हे विभाजन सहन नाही करणार. त्यामुळे मी ही गोष्ट ठेवतो की हो, जेव्हा सगळ्या धर्मांना आपापल्या धर्माच्या पालनाचा अधिकार आहे, तर हिंदूंचं सुद्धा हित सुरक्षित आहे. त्यांचं हित कोणी हिसकावू शकत नाही. यामध्ये काय अडचण आहे? नाही, मग मध्य प्रदेशामध्ये मुसलमानांचं हित सुद्धा सुरक्षित आहे, ते कोणीही हिसकावू शकत नाही. मी आधी सुद्धा म्हणालो की जे या देशाचे आणि प्रदेशाचे कायदे कानून आहेत आणि धर्माबरोबर चालतात, त्या सगळ्या धर्मांची सूट आपल्या राज्यांमध्ये आहे. कुणालाही धर्माच्या आधारावर प्रसारित करणार नाही, हे तर पक्क आहे. परंतु एका धर्माने दुसऱ्या धर्माचा सन्मान करावा, हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे परस्पर हे एकमेकांच्या संबंधांवर अवलंबून असतं. सरकार तर समान रूपाने आपल्या संबंधित कर्तव्यांचं पालन करते. तुम्ही तुमची पार्टी आणि तुमच्या विरोधकांना काय सांगू इच्छिता? जगा आणि जगू द्या.
तुम्ही म्हणता ना की अजानच्या वेळी डेसिबल्स वापरा, मग कावड यात्रेतही इतका आवाज येतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, मी असं म्हणालोच नाही की अजानच्या वेळी मला अडचण आहे. मी हे कधी करणार नाही. लाऊडस्पीकर मी म्हणालो की लाऊडस्पीकर आणि डीजे या सगळ्यांचा एक प्रकारचा आवाज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. हो, हे धर्माबरोबर नाही जोडलेलं आहे. हे तर ज्यांची भावना जशी आहे, जसं काँग्रेसचे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये हे येतं की मी काँग्रेससाठी काय करू शकतो. मी हे समान रूपाने बघितलं की प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक कायद्याचं बरोबरीने पालन करायला पाहिजे. त्यामुळे हे कधीच मी फरक नाही केलाय आणि ना कधी करणार. जे बीजेपी हे राजकारण करत आहे ते सांप्रदायिक करतंय आणि धर्माच्या नावावर करतंय, तर ही गोष्ट नाही झाली पाहिजे. म्हणजे असं समाजाला सोबत घेऊन गेलं पाहिजे, प्रत्येक वर्गाला सोबत घेऊन गेलं पाहिजे. एक ओबीसी, एक यादव म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा, भगवान रामाच्या मंदिराच्या प्रकरणावर काँग्रेसच्या तत्कालीन केंद्र सरकारने निवडलेल्या राज्य सरकारला काढून टाकलं आणि प्रभू रामांच्या प्रकरणाला घेऊन कित्येकदा देशभरामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं. माननीय मोदीजींचं सरकार आलं. मोदीजींनी त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला देशभरामध्ये लागू केलं. सांगा, पूर्ण देशामध्ये कुठे कुठली घटना घडली? देश तर तोच आहे. तर आपलं सरकार हे अशा प्रकारे काम करतं. आम्ही कधीच त्याला हिंदू मुस्लिम याने नाही बघत. कधीच हिंदू मुस्लिम असं नाही बघत. तुम्ही आणखी पुढे सांगा. आम्हाला माहिती आहे तुम्ही इराक, इराण, सौदी अरब, अधिकांश मुस्लिम कंट्रींमध्ये 3 घटस्फोटबद्दल कधी अशा भगिनींवर वेळ येतच नव्हती. परंतु काँग्रेसने तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाच बदललं. हा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. केवळ वोट बँकच्या कारणाने आमच्या बहिणी, आज सांगा, माझी जर बहीण विवाह करून घरी जात असेल आणि 1-2 वर्षानंतर एक मुलगा, 2 मुलं तिची झाली आणि मग तो म्हणाला की तलाक तलाक तलाक, तर त्या बिचाऱ्या त्या मुलीचा काय दोष आहे सांगा? तिचं काय होईल? तिचं आयुष्यात नरक बनेल ना. मला गर्व आहे सुप्रीम कोर्टाच्या 40 वर्षापूर्वीच्या निर्णयावर सुद्धा माननीय पंतप्रधानजींनी लागू केलं. माझा आजोळ रीवामध्ये आहे आणि तुमचं सासर सुद्धा रीवामध्ये आहे. तर मध्य प्रदेशामध्ये जसं रीवामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट बघायला मिळतेय आणि उज्जैनमधून तुम्ही विधायक सुद्धा आहात, तर इथे डेव्हलपमेंट आहे. तर अशाच प्रकारची डेव्हलपमेंट आणखीन अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होतीये की मग तुम्ही खरं तर ते तुम्ही असं काय विचारतायत की करताय? फक्त म्हणजे तुमच्या इथे आणि सासरला कराल की बाकी ठिकाणी सुद्धा कराल काही? हे तर त्यांना सुद्धा माहिती आहे की जेव्हापासून आमचं सरकार बनलं, सगळ्या प्रदेशांमध्ये आमच्याद्वारे वारंवार विकासाची कामं चालवली जात आहेत. इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह पहिल्यांदा रिवामध्ये सुद्धा झाली, जबलपूरमध्ये सुद्धा झाली, सागरमध्ये, ग्वाल्हेरमध्ये, रिवामध्ये, नर्मदापुरम. एवढंच नाही तर शहडोल जशा ठिकाणी सुद्धा झाली. तुमच्या IT पार्कची सुरुवात आमच्याद्वारे झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आता तुम्ही मध्य प्रदेशच्या आत एक, जसं तुम्हाला आकडा द्यायचा आहे, 1956 पासून ते 2003 पर्यंत मध्य प्रदेशात केवळ 5 मेडिकल कॉलेज बनले. मला गर्व आहे, एका वर्षात आम्ही 5 मेडिकल कॉलेज माननीय मोदीजींच्या माध्यमातून लोकार्पण केलं. तर हा डेव्हलपमेंटचा वेग आहे. माझा प्रश्न असा आहे की मोदीजींचं नाव मोदीजी आहे आणि असे आणखीन 2 CM आहेत. आता आमचे ओडिसाचे CM आहेत मोहन माजी, आणि सर आपलं नाव आहे मोहन यादव, आणि आमचे ओडिसाचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेलेत मोहन शामल. यामागचं रहस्य काय? ते विचारतायत की हे शोधून शोधून मोहनलाच मुख्यमंत्री बनवतायत का? हे बघा, आता हे तर मी यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु ही एक पक्की गोष्ट आहे की भगवान कृष्णाचं नाव लोक घराघरात वापरत आहेत आणि माझ्या आईवडिलांनी त्याचा सन्मान केला, हे मला चांगलं वाटलं.